हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण बनवणार आहोत ताजा ताजा मटरपासनं मस्त असा नाश्ता। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। तर तुम्हाला जितक्या क्वांटिटीत हा नाश्ता बनवायचा आहे तितकं गव्हाचं पीठ आणि मटर तुम्ही घेऊ शकता। तर गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी या ठिकाणी आणि जस्ट थोडेसे चिली फ्लेक्स घातलेत। यामुळे तिखटपणा आणि कलर खूप छान येईल आपल्या या नाश्त्याला। चिली फ्लेक्स नसतील तर हिरवी मिरची कट करून टाकली किंवा लाल तिखट टाकलं तरी चालेल। आता मी थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर याच्यामध्ये घातलाय आणि हे सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वप्रथम। आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा एक डो मळून घ्यायचा आहे, कणिक मळून घ्यायची आहे। अगदी पुऱ्यांसाठी जशी कणिक मळतो थोडीशी घट्टसर पोळ्यांपेक्षा, तर तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। म्हणून थोडं थोडं पाणी घालायचे। तर बघू शकता अशा पद्धतीची कणिक मी मळून घेतली आहे। थोडेसे याच्यावरती तेल घालायचं आहे आणि परत एकदा हलक्या हाताने हे मळून घ्यायचं आहे। आणि आता आपली कणिक रेडी झाली आहे, तर कणिक आपली रेस्ट करायला ठेवूयात। तोवर आपण पुढची तयारी करूयात। तर याच्यासाठी हे 1 वाटी वटाणे घेतलेत, ताजे वटाणे आहेत हे। तर हे वटाणे अशा पद्धतीने मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे। तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरवरती फिरवले तरी चालेल। तर सगळे वटाणे मी या चॉपरमध्ये घालत आहे। तर आपल्याला खूप बारीक नाही करायचे आहेत, पेस्ट नाही बनवायची याची, अगदी जाडं भरडट ठेवायचं आहे। तर 1 मिरची ज्याचे मी 3 भाग केलेत ते घातले याच्यामध्ये। मिरची तिखटपणासाठी वापरत आहोत, तर ती तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर घातलाय आणि हे आपल्याला अगदी जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे, चॉप करून घ्यायचं आहे। तर हे जाडच वाटायचं असल्यामुळे मी चॉपरचा यूज केलाय। तर तुम्ही मिक्सरवरतीही चालू बंद करत अशा पद्धतीने जाडसर असं वाटून घेऊ शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे जे वटाणे आहेत हे जाडसर असे वाटून घेतलेत आणि वटाणे आपण कच्चेच वापरलेले आहेत। तर बघू शकता अशा पद्धतीने खूप जास्त बारीक झालेलं नाहीये, अगदी जाडं भरडं आहे। तर हे मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे सगळे वटाणे। तर याच्यामध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस घालत आहे। तर या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरू शकता। मी लिंबाचा रस घालणार आहे, यामुळे खूप छान टेस्ट येईल आपल्या या नाश्त्याला। या स्टेजला तुम्ही हवे ते मसाले या बॅटरमध्ये घालू शकता, स्टफिंगमध्ये। तर मी काही घालणार नाही आहे, मी सिंपल बनवत आहे। आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी सिंपल बेसिक गोष्टी वापरलेल्या मी याच्यामध्ये, अजिबात तामझाम नाही केलेला। तरी याची टेस्ट खूप छान लागते, कारण मला मटरची नॅचरल टेस्ट याच्यामध्ये आणायची आहे। तर आता आपली कणिक जी आहे ती परत एकदा व्यवस्थित मळून घेऊयात आणि ही 2 याचे मी अशा पद्धतीने गोळे बनवलेत। आणि जशी पोळी लाटतो किंवा पोळी लाटण्यासाठी जी प्रोसेस करतो तर तीच प्रोसेस आपल्याला या ठिकाणी करायची आहे। तर आता याच्यावरती कोरडं पीठ थोडंसं मी टाकणार आहे आणि याची पोळी लाटून घेणार आहे। तर अगदी पोळी जितकी पतली असते तर तसंच पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण कोथिंबीर आणि जे चिली फ्लेक्स घातलेत त्यामुळे याला कलर खूप छान आलेला आहे। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा। तर बघू शकता अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेत आहे। तर या ठिकाणी इतपत जाड मी ठेवलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या सहाय्याने आपल्याला याचे छोटे छोटे गोल शेप कापून घ्यायचे आहेत। तुम्ही लाटून देखील गोल करू शकता, परंतु वाटीच्या सहाय्याने केल्यामुळे आपल्याला एकसारखे असे गोल आकार मिळतील याचे। तर एका पोळीमध्ये माझे असे 3 छोट्या छोट्या पुऱ्या मला मिळालेल्या आहेत, छोटे छोटे सर्कल मला मिळालेत। तर ते काढून घेतलेत बघू शकता अशा पद्धतीने। आणि जो उरलेला पोर्शन आहे तर त्याच्या परत आपल्याला अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे। आणि मी खूप साऱ्या पुऱ्या याच्या बनवून घेतलेल्या आहेत, गोल शेप बघू शकता अशा पद्धतीने। तर आपली मेन प्रोसेस
चालू करूयात आपण या ठिकाणी। तर याच्यातली एक पुरी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि जी मटरची स्टफिंग आपण बनवलेली होती तर ती स्टफिंग या पुरीवरती आपण पसरवून देणार आहोत। तर तुम्हाला या ठिकाणी सॉस जर आवडत असेल कुठल्या प्रकारचा तर तो सॉस देखील तुम्ही या पुरीवर सुरुवातीला लावू शकता आणि त्याच्यानंतर वरतून ही मटरची स्टफिंग ठेवू शकता। तर मला मटरची टेस्ट खूप आवडते त्यामुळे मी अशा पद्धतीने सिंपल बनवत आहे। आता ही दुसरी पुरी याच्यावरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने काटा चम्मचच्या सहाय्याने याच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत। यामुळे एक डिझाइन तर तयार होतेच होते, प्लस आपले जे कडा आहेत त्या देखील चांगल्या पॅक होतात आणि कुठूनही स्टफिंग बाहेर निघणार नाही आपली। तर अशा पद्धतीने काटा चम्मचच्या सहाय्याने मी सगळीकडनं व्यवस्थित दाबून घेतलेला आहे। तर पहिला जो नाश्ता आहे आपला हा रेडी झाला आहे, बघू शकता। ते सगळे आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। कलर कॉम्बिनेशन किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही। तर एवढे सारे मी बनवून घेतलेले आहेत। एक शेवटची पुरी उरली होती तर त्याला असा करंजीचा शेप मी दिला आहे। तर अशा प्रकारची एक जाळी घेतली आहे, त्याला मी तेल लावलेलं आणि त्याच्यावरती आपल्याला हा जो सगळा नाश्ता आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे। तर मी अगोदरच तेल लावलेलं होतं या जाळीला, तुम्ही चाळणीचा वापर करू शकता। तर हे सगळं आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे आणि आता हे आपण स्टीमरमध्ये स्टीम करून घेऊयात। तर मी ऑलरेडी पाणी उकळायला ठेवलेलं होतं, पाणी चांगलं उकळत आहे आपलं आणि वरती मी ही जाळी ठेवत आहे आणि झाकण बंद करून फुल फ्लेमवरती 15 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत। तर 15 मिनिटानंतर बघूयात आपण झाकण खोलून, बघू शकता मस्त वाफले आहेत। आता हे थंड होऊ द्यायचे आहेत, थंड झाल्यावरच आपल्याला हे काढायचे आहेत बाहेर, तोवर आपल्याला याला हात नाही लावायचा आहे। तर बघू शकता मस्त थंड झालेले आहेत। तर हे या स्टेजला देखील तुम्ही खाऊ शकता, मस्त लागते याची टेस्ट। पण याची टेस्ट वाढवण्यासाठी मी अजून याला तडका देणार आहे। तर या ठिकाणी मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे, पॅनमध्ये अगदी पोहे खायच्या चमच्यानी 1 ते 2 चमचा तेल घातलं आहे। त्या तेलामध्ये जिरं मोहरी घालायची आहे आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत। तीळ चांगले तडतडले का आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हा जो नाश्ता आहे तो याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। बेसिकली आपल्याला हा तडकाच या नाश्त्यामध्ये घालायचा आहे। आता मी वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आहे, गॅस बंद आहे आपला आणि जस्ट पॅनमध्ये हे आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे, म्हणजे जो तडका आहे तर तो आपल्या नाश्त्याला व्यवस्थित लागला पाहिजे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी खालीवर करत आहे आणि बघा किती मस्त नाश्ता आपला बनून रेडी झाला आहे। आता आपण हा गरमागरम सर्व करूयात। तर रेडी झाला आहे आपला मटरपासून बनवलेला हा नाश्ता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।